नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, शेतकरी सन्मानचे 25,000 लाभार्थी मयत वारस नोंदणीनंतरच लाभ। सांगलीतील 10,000 लाभार्थी आधार लिंक विना। मित्रांनो, ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या सांगलीतील 25,680 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे। या शेतकऱ्यांची जमीन वारसा हक्काने नावावर झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांनी नवीन अर्ज केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। अद्यापही जिल्ह्यातील 8,329 शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेले नाही, तर 2,252 लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 35,000 लाभार्थी शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असल्याचे स्पष्ट होत आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 2019च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान योजनेला 4 फेब्रुवारी 2019 रोजी मान्यता दिली। प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची ही योजना आहे। सरसकट शेतकऱ्यांना योजना लागू करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात 4,15,000 शेतकरी पात्र आहेत। सन्मान योजनेचा 22वा हप्ता जिल्ह्यातील 3,80,197 शेतकऱ्यांच्या खात्यावर 36,03,94,000 रुपये जमा झाले आहेत। या रकमेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार मिळाला आहे। महाराष्ट्र सरकार शेतकरी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करीत आहे। योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000ची आर्थिक मदत दिली जाते। शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील 25,680 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे। या शेतकऱ्यांची जमीन वारसा हक्काने नावावर झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांनी नवीन अर्ज केल्यानंतर त्यांना किसान योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। आधार लिंक आणि ई-केवायसी अपूर्ण असल्याने जिल्ह्यातील 10,000 शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही। 8,329 शेतकऱ्यांनी आधार लिंक केले नसल्याचे स्पष्ट झाले। याशिवाय 2,252 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे 22वा आणि 23वा हप्ता मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले। मित्रांनो, किसान सन्मान योजनेचा लाभ कायम मिळत राहण्यासाठी कृषी विभागाकडून वेळोवेळी आधार लिंक आणि ई-केवायसी करण्याचे बाबतचे आवाहन केले जात आहे। मात्र काही शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे। शेतकऱ्यांनी आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि वारसा हक्काने जमीन नावावर झालेल्या लाभार्थ्यांनी नवीन अर्ज करून भरून पीएम किसान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे वडील किंवा वारसदार ज्या शेताचे आहेत ते वारलेले असतील तर ती शेती पुन्हा नव्याने नावावरती करून त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर जर असं काही तुमच्यासोबत झालेलं असेल तरी संपूर्ण दिलेली प्रोसेस तुम्ही पूर्ण करा आणि हा व्हिडिओ इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायचे असतील तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।